नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहे. कांदे पोहे नाही हं, गोकुळ अष्टमीसाठी खास असे सुदाम्याचे पोहे. श्रावण आहे त्यामुळे आपण कांदा घालू शकत नाही, म्हणून मग आज आपण हे खास पद्धतीचे पोहे बनवणार आहोत. यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता. मी फक्त काजू आणि शेंगदाणे वापरलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुके आणि बदामही यामध्ये घालू शकता. काजू थोडासा रंग बदलेपर्यंत आपण छान तळून घ्यायचे. त्यानंतर ते काढून घ्यायचे. जास्त लाल नाही होऊ द्यायचे. थोडासा गोल्डन कलर आला की आपण काजू लगेच काढून घेणार आहोत. यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरच शेंगदाणे ही अगदी खरपूस होईपर्यंत आपण तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान खरपूस झालेले आहेत शेंगदाणे. त्यानंतर फोडणीमध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायची आहे, म्हणजे कमी किंवा जास्त. नंतर हळद घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचे. मी तेल कढईच्या साईडने पण लावून घेतले जेणेकरून पोहे खाली लागू नयेत. त्यानंतर आपण भिजवून घेतलेले 1 वाटी पोहे घालून घ्यायचे. झाकण ठेवायचे आणि 1 मिनिटभरासाठीच फक्त आपण हे पोहे शिजवून घ्यायचे. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे. मीठ मी सुरुवातीलाच घालून घेतलं होतं, जे दाखवायचं राहून गेले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. नंतर यामध्ये आपण लिंबू घालायचे आणि 1 चिमूटभरच साखर घालायची आहे थोडीशी आणि कोथिंबीर घालायची. आपण तळून ठेवलेले शेंगदाणे आणि थोडेसे मी ते मागे ठेवलेले आहेत. नंतर काजूही मी तसंच केलेलं आहे, अर्धे घालून घेतलेत आणि त्यामधून थोडेसे बाजूला काढून ठेवलेत. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आपले पोहे झाकण ठेवल्यामुळे तर शिजून गेलेले आहेत. आता आपले पोहे खाण्यासाठी अगदी तयार आहेत. नेहमीचेच कांदे पोहे खाण्यापेक्षा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायचे आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.